शैलेश सलामी गोलंदाज शैलेश आपण पाहतोय. बॅटिंग साठी मयुरेश आणि नॉन स्ट्राईकला प्रदीप ही सलामीची जोडी आपण पाहतोय. वाईट निघाले आता मात्र आले बॅटनी इथं दिशा दाखवली. चेंडू चाललाय सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार डीजे. परंतु लेफ्ट हँड बॅट्समन समोरच्या संघामध्ये आहे. गावदेवी पांगारीकडून आपली अदा पेश करण्यासाठी मयुरेश सुंदर कमबॅक केलं. चौकार पहिल्या चेंडूवरती दाखल केला. पहिला चेंडू वाईट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार म्हणून आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय. पुन्हा बॅटने खेळला उंचवला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र काय गजाड क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. झेल मिस आणि मयुरेशला मिळाला जीवदान. नक्कीच 2 धावा आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. ऐसी गलती मत करना भुगतना तो पडेगा. मित्रांनो जे सोपं असताना ते सोपं करत जा. कठीण असेल सोपं करा गेला तर तुमच्याकडे सर्वच गोष्टी काठी नदीच्या काठावर बसलेल्या दिसतील. पाहिल्या गेला तर सुंदर झेल होता. 1983 मध्ये कपिल देवने मागे जाऊन झेल घेतला. 1983 चा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला होता. झेल टिपणं खूप महत्वाचं असतं. झेल टिपलं तर नक्कीच तुम्ही मॅच टिपलीत म्हणून समजा. इथे झेल मिस झालंय. नक्की जीवदान मिळालं मयुरेशाला. चा फायदा उचलण्यासाठी मयुरेश बॅटिंग वरती. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला आणि समुद्र चेंडू विसावला. पंच इशारा करतायत 1 बम्स म्हणजे आता एकच बम्स 1 बम्स असणार आहे. ते संधी बऱ्याचशा सामन्यांचा अनुभव आहे किशोर यांना पंच म्हणून कामगिरी पाहताना. रोहित आणि किशोर बॅटने पुन्हा एकदा पाठवून दिला. सरस स्क्वेअर लेगला सीमा रेषेबार येतोय खणखणीत मयुरेश ब्रँडेड षटकार डीजे. रक्षक आहे बराच वेळा नॉन स्ट्राईकला उभा असलेला प्रदीप मात्र स्ट्राईक वरती आला. आपल्यातून फटकेबाजी इथून करावे लागले. मयुरेशने मात्र सुंदर कमबॅक केला. सुंदरशा बॅटिंगचा नजारा पेश केला. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 14 धावांवरती. पहिलं षटक प्रगतीवरती असताना शैलेश यांचं प्रदीपसाठी पुढील चेंडू शैलेश यांचा खेळण्यासाठी सज्ज. गावदेवी पांगारी क्रिकेट संघ वर्सेस भीमज्योत क्रिकेट संघ दमामे यांच्यावर चालू असलेली लढत आपण पाहतोय. गगनाला भिडलेला चेंडू क्षेत्ररक्षक 2 नव्हे तर 3 आले. 3 क्षेत्ररक्षक जेव्हा येतात तेव्हा नक्कीच थोडंसं मिसफील्ड आपण पाहतो. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. रनआउटचा खतरा होऊ शकतो का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. लगेचच 3 धावा कंप्लीट केला. मित्रांनो एकेरी दुकेरी धावसंख्येला तेवढंच महत्व असते. 4 धावा कंप्लीट केल्या का. 3 थँक्यू. एकेरी दुकेरी धावसंख्येला तेवढंच महत्व असतं तेवढं तुमच्या षटकार चौकाराला महत्व आहे. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. आणि पहिलं षटक एकंदरीत समाप्त झालं. धावसंख्या पोहोचते 17 धावांवरती. आपल्या रणनीती बॅटिंग मध्ये आपण पाहतोय. प्रदीप आणि मयुरेश यांची ही सलामीची जोडी. मयुरेशने सुद्धा सुंदरसं कमबॅक केलं. षटकार चौकारांची आत्ताशबाजी केली. स्क्वेअर लेगला एक दणदणी षटकार सुद्धा बॅट मधून आलाय अफलातून. प्रदीप पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रदीप असेल आणि गोलंदाजी मार्फत नवा गोलंदाज आपण पाहू. मित्रांनो जोपर्यंत तुम्ही समोरच्या संघाला विचारात बदल करण्यात भाग पाडत नाही तोपर्यंत तुमचा विजय निश्चित नाहीच म्हणून समजायचा. इथून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण पाहिलं गेलं तर पांगारी क्रिकेट संघाकडे चांगला भरणा आहे. आज एक वेगळं काहीतरी आगलं वेगळं नियोजन आपण पाहतोय. 2-4 संघ एकदम उतरण्याची ताकद नक्कीच पांगारी संघाकडे आहे. पाहिलं तर आज वेगळा संघ या ठिकाणी दाखल केला. स्ट्राईक वरती प्रदीप आणि नॉन स्ट्राईकला मयुरेश. लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण पाहतो ना तेव्हा बघण्याची थोडीशी वेगळी मजा येते.
प्रदीपसाठी पुढील चेंडू शशिकांत यांचा, गोलंदाजी मार्कवर शशिकांत येईल. एकंदरीत 7 चेंडू 17 धावा खर्च करून परत शैलेश आणि शशिकांत गोलंदाजी मार्कवर येते दुसरा षटक हाताळण्यासाठी. चला टाकून घ्या शशिकांत प्लीज, एवढा वेळ नका घेऊ. क्षेत्रफळ पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय, वारंवार बदल केला जातोय, तर काहीशी रणनीती वेगळी आखली जाते. दुसरं षटक शशिकांत यांचं. संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचं घर असावे शेजारी. कारण मित्रांनो, जोपर्यंत तुमच्यावरती कोणी निंदा करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल दिसत नाही. पंचांना विनंती असेल, रोहित जरा द्या सूचना, द्या त्यांना. नका एवढा वेळ घेऊ प्लीज, चेंडू टाकून घ्या, नंतर बदल करा. किती वेळ झाला ओव्हर संपून, षटक संपून? एवढा वेळ नका घेऊ, चला प्लीज फास्ट केला मित्रांनो. आज बऱ्याचशा टुर्नामेंट आहेत, तर बऱ्याच प्लेयरना दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा उपस्थित राहायचं आहे, तेव्हा जर फास्ट जलद गतीने घ्या. शशिकांत यांचा पुढील चेंडू सामना करण्यास सज्ज प्रदीप. एक मोठा रनअप आपण पाहतोय. सुंदर चेंडू, सुंदर चेंडूला दिशा दाखवली, चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषे बाहेर, येतोय खणखणीत षटकार डीजे. का मित्रांनो, प्रदीप लयाला आला तर खरंच चौकार षटकांच्या अत्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल. त्या बॅट्समॅनने जेव्हा जेव्हा सुंदरशी बॅटिंग केले तेव्हा तेव्हा संघाला चेंडू असेल 9 म्हणजे नक्कीच फ्रीट असेल. जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी केली तेव्हा संघाला आपल्या मात्र नक्कीच विजयाकडे घेऊन गेलेला प्रदीप सलामीसाठी. चेंडू असेल 9 म्हणजे नक्कीच फ्रीट असेल, प्रदीपसाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल. पाहूया या चेंडूवरती किती धावा निर्माण करतो. उलटा चेंडूला दिशा दाखवली, पाठवून दिला सरळ सीमा रेषेबाहेर, डीप मध्ये येतोय खणखणीत षटकार डीसे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरल्या ठिकाणी यॉर्कर लेवलचा चेंडू चा मारा केला न समजलेला चेंडू मात्र या बिंदू चेंडूची सांगता आली. बऱ्याच वेळानंतर एक डॉट चेंडू येतोय आपल्यातून बॅटिंग. सुंदर सुंदर क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. भीमज्योत क्रिकेट संघ दमामे नक्कीच समीरला संघ आज मिस करेल. सुंदर बॅटिंग काढा घेतली या ठिकाणी, क्षेत्ररक्षक मात्र राहिला लांब, चेंडू चाललाय गरंगळा, आउटफील्ड मागचं मात्र फास्ट आहे. एक धावा कंप्लीट, दुसरी धावा कंप्लीट आणि एकंदरीत 3 धावा कंप्लीट केल्या. पाहूया चौथी धावा होते का? नक्की चौथी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अफलातून फलंदाजी, 4 धावा धावून कंप्लीट केल्यात. एकंदरीत 4च्या मदतीने धावसंख्या होतीये 34-34. दुसरं षटक प्रगतीवरती असताना सुंदर चेंडू थोडासा हाय टाइम झाला. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू ठेवला होता. अफलातून चेंडूची सांगता या ठिकाणी बिंदू चेंडू. सुंदर रणनीती आतापर्यंत आपण आखली. सुंदर चेंडूला दिशा दाखवली, डीप मध्ये येतोय एक मोठा षटकार प्रदीप यांच्या बॅट मधून आणि संधी असेल डीजे.
अफलातून रणनीती आपण या ठिकाणी पाहतोय. कारण पाहिलं तर पांगारी गावामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण भरणा आहे क्रिकेटचा. आज काही आगळे वेगळे नियोजन आपण पाहिलं. बॅटिंग मध्ये मात्र सुंदर असं कमबॅक केलं प्रदीप आणि मयुरेशाने. एकंदरीत 44 धावा स्कोरवरती लागल्या. 12 चेंडूंचा खेळ समजायला तिसरं षटक असेल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघाकडून. पाहूया शुभम. मित्रांनो असं म्हणतात क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्णाक्षराने लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. वर्तमान काळातील तुमचा फॉर्म महत्वाचा असतो. त्याच्यावरच तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं. शुभम येथे गोलंदाजी मार्कवर. नक्कीच समीरला संघ मिस करेल आज. पहिल्या गेल्या चौकार षटकारांची आत्ताशबाजी करणारा समीर मात्र आज संघापासून दूर राहिलाय. दापोली प्रीमियर डीपीआर खेळण्यासाठी आज दाखल झालाय. समीरचा संघ आपण पाहतोय भीमज्योत क्रिकेट संघ दमामे वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ पांगारी. याच्यामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. सलामीला पुन्हा एकदा मयुरेश. सामना खेळेल शुभम यांचा. सुंदर चेंडू पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची. इथून मात्र परतावा लागेल. बॅक टू प्रवीण. संधी असेल डीजेला. डीजे टॉस साठी यायचंय. यानंतर आज हा षटक संपल्याच्या नंतर लगेचच आपण टॉस साठी यायचंय मित्रांनो. एका बाजूला खेळतील JDCC आणि जय हनुमान क्रिकेट संघ भोपण. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. हे षटक संपल्याच्या नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन प्रणित. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. पाठवून दिला पहिल्या चेंडूवरती गगनचुंबी मोठा षटकार. डीजे
सरासरी धावसंख्या मात्र पोहोचतीये 54 धावांवरती 54. शेवटचा चेंडू शेष असेल. पाहूया शेवट चेंडू येईल का चौकार षटकार. स्ट्राईकला प्रदीप. सुंदर चेंडू परंतु मागे पुन्हा एकदा थोडीशी गडबड गोंधळ गचाड क्षेत्ररक्षण आणि एकच धावा. रनआउटचा नक्कीच पुरेपूर फायदा ज्या ठिकाणी रनआउटच्या रूपाने परतावं लागेल राकेश राणा माघारी. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपत झालाय. धावसंख्या पोहोचतीये 55 आणि 56 धावांचं लक्ष असेल भीमज्योत क्रिकेट संघ दमामे संघाला. याच्यानंतर आपण सामना पाहणार आहोत जेडीसीसी अनसपुरे वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ भोपण. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल लगेचच नाणेफेकीसाठी या. जेडीसीसी क्रिकेट क्लब अनसपुरे वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ भोपण. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर असं संगीत डीजे. पाणी वगैरे घ्या. ऊन आहे भरपूर. थकू नका. आपला मॅच खेळायचा आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या ठिकाणी प्रीतम सुद्धा संघाकडे जोडला गेला आज. त्या ठिकाणी प्रफुल्ल सुद्धा जोडला गेलाय. त्या ठिकाणी प्रणित आहे आणि गोलंदाज मार्फत पहिला गोलंदाज जेतू येईल. कवी लेखक गायक म्हणून यांची ओळख आहे जेतू. सुंदरसा गीतकार जेतू गोलंदाज मार्कवर. स्ट्राईकला असेल शैलेश आणि नॉन स्ट्राईकला शशिकांत. सलामीची जोडी. पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी जेतू. पहिला रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला परंतु लेग बायच्या रूपाने मात्र एक धावा कंप्लीट केली. जितू उर्फ जितेंद्र पारदले मॅन फ्रॉम पंगारी
देऊलवाडी. आज मात्र गावदेव पांगारी संघाकडून आपली अदा पेश करताना गोलंदाज मार्कवर. सुंदर चेंडू त्या ठिकाणी प्रीतम आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक धावा खर्च केला. अनसपुरे आपला निर्णय लगेच सांगायचा आहे. इथे नॉन इफेक्ट जिंकल्यानंतर लगेचच निर्णय सांगायचे आपले, त्यामुळे ठरवून यायचं आहे. काय गोलंदाजी का? गोलंदाजी फर्स्ट. थँक्यू. ओके सांगा लगेच. शैलेश पुन्हा एकदा. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मात्र कुठलीही चूक नाही. अफलातून क्षेत्ररक्षण पाहिलं. डीप मध्ये सुंदर असा जेल टिपला. इतर मात्र परतावं लागेल शैलेशला. बॅक टू प्रोव्हिलन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. फलंदाजीमध्ये सुंदरशी कामगिरी केली होती आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तेवढंसं सुंदरसं इफेक्ट दिलं. 100% इफेक्ट देऊन या ठिकाणी सुंदरसा झेल टिपला. एका मोठ्या बॅट्समनला तंबूच अर्थ दाखवला. मित्रांनो, उगवत्या सूर्याच्या किंवा पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते, तर सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावी लागतात. पुन्हा एकदा जितू गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू काय चेंडू ठेवला. वाह, अफुलातून गोलंदाजी. मित्रांनो, अफुलातून आपण मिठाई ऐकली होती, त्याच्यापेक्षा सुंदर आपण पाहतोय हा चेंडू. सुरेख चेंडू न समजलेला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. सेकंड इनिंग मध्ये तुम्ही जेव्हा बॅटिंग करत असता मित्रांनो, तेव्हा हर एक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर, दबाव निर्माण करत असतो. ते दाखवून दिला. अफलातून चेंडू ठेवला, दबाव दिला समोरच्या संघाला. पुढे होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. दीपक त्या ठिकाणी होता. सुंदर क्षेत्ररक्षण दीपक यांचं. नक्कीच देवलवाडी संघाकडून जर का आपण पाहिलं तर संदीप बालगुडे, रवी बालगुडे अशी नावं आपण घेतो प्रत्येक वेळी, कारण मोठे प्लेअर होते, अफलातून गोलंदाजी करायचे. तर आज मात्र पाहतोय जितू याला गोलंदाजी करताना. सुंदर चेंडू पंच सांगतायत दोन्ही हात समांतर, म्हणजेच नक्कीच धावा असेल अवांतर. आणि या ठिकाणी अणसपुरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय जय हनुमान क्रिकेट संघ भोपण संघाला गोलंदाजीसाठी. याची नोंद घ्या आणि लगेच हा सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या सामन्यामध्ये रिव्ह्यू नाही नसणार आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय हाच अंतिम असेल, याची नोंद घ्या. सुंदर चेंडू, काय वेगवान चेंडू ठेवलाय. वाह, अफलातून गोलंदाजी. इथे मला शोएब अख्तरला सुद्धा लाजवेल असा चेंडू होता. अफलातून गोलंदाजी आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्त. आणि एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 4 आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा टिपली. त्या ठिकाणी सुंदर असं झेलचं पतन सुद्धा झालं होतं. अफलातून गोलंदाजी जितू यांची. चला याच्यानंतर पुढील षटक. चला टीम मीटिंग नको, फास्ट घ्या, फास्ट. लगेच निर्णय घ्यायचा आहे, टीम मीटिंग नाही करायची आहे प्लीज. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी पाहूया आपल्या संघाकडून कोणी येतं. ऋषिकेश. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण वारंवार बदल. थोडासा बदल केला जातोय. ऋषीसाठी पुढील चेंडू आणि सामना करण्यासाठी शशिकांत स्ट्राईक वरती. झोपले बराच वेळ नॉन स्ट्राईकला राहिला होता असा शशिकांत स्ट्राईक वरती. ऋषी पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. एकंदरीत 56 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र आतापर्यंत पहिल्या 7 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या.
12 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे आणि बनवायच्यात एकंदरीत 56 धावा. म्हणजे पाहिलं गेलं तर मोठी रणनीती आखलो इथे षटकार चौकारांची आत्तषबाजी करावी लागेल. सुंदर यॉर्कर लेवलच्या चेंडूला दिशा दाखवली. चेंडू चाललाय सरळ शी मार रेषे बार येतोय खणखणीत चौकार डिझाईन. चेंडू सरळ सीमा रेषे बार 4 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. इथून कमबॅक करावं लागेल भीमज्योत क्रिकेट संघ दमामी संघाला. काहीसा खराब चेंडू आणि पंच सांगतायत नक्कीच वाईट. पहिला दुखापत असेल तर प्लीज चेंज करून घ्या. वाईटच्या रूपाने आवडत असो नक्कीच 1 ने भर घालेल. काहीसा संत आणि सावधगिरी चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला क्रिकेट संघ आहे भीमज्योत क्रिकेट संघ दमामे आणि एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ पांगारी. यांच्यामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. सुंदर चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतोय आणि पंचांनी इथे दंडित घोषित केले. वाईटच्या रूपाने आवडत नक्कीच भर घालेल. पंचाने मात्र वाईट दिला नक्कीच वाईट असेल चेंडू. निर्णय पंचांचा असेल बघूया. मित्रांनो या ठिकाणी रिव्ह्यू नाहीये त्यामुळे पंचांना तुम्ही दबाव आणू शकता प्रेशर आणू शकता. सुंदर चेंडू वाईड असेल चेंडू. वाईड आहे का ओके वाईड प्लस 1 बम्स दिलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऋषी यांचा सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू डोला सुरेख चेंडूची सांगता या ठिकाणी कमबॅक असा होता मित्रांनो. असं पाहिला गेला तर सुरेख चेंडू बिंदू चेंडूची सांगता. मित्रांनो सेकंड इनिंग जेव्हा बॅटिंगचा रणाचा पाठलाग तुम्ही करत असता तेव्हा हर एक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर दबाव निर्माण करत असतो. इथे दबाव छालावा लागेल. सुंदर आता मात्र आडव्या बॅटने केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का नक्कीच. एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल परंतु एकेरी दुकेरी धावांमध्ये आता बदल करावा लागेल. चालणार नाहीये. पाहायला गेला तर 56 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीवरती आहे. षटकार चौकारांची आत्तषबाजी करावी लागेल जर का तुम्हाला टार्गेट पर्यंत पोचायचं असेल. एकंदर धावसंख्या लागली आहे 12 धावा आतापर्यंत स्कोरवरती. ऋषी यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक महत्वपूर्ण षटक म्हणावं लागेल. अफलातून षटक पाहूया. रनआउटचा खतरा होऊ शकतो का. प्रीतम जोपर्यंत चेंडू तोपर्यंत मात्र 1 धावा कंप्लीट केली आणि एकेरी दुकेरी धावाने मित्रांनो चालणार नाही. पाहिलं गेलं तर दिल्ली बहुत दूर आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे सुंदरशी रणनीती या ठिकाणी आखावी लागेल. 56 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडंसं बॅकफूट वरती संघ येतोय. सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र क्षेत्ररक्षक आहे. वा फुल्लातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावा खर्च केली. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रणित होता
जॉर्कर लेवलच्या चेंडूला दिशा दाखवली, डीप मध्ये येतो एक सुंदर असा गगनचुंबी षटकार डीजे. एकंदरीत 2 षटकांचा खेळ सुरू पंचांना विनंती असेल टीम मीटिंग नको, चला टाकून घ्या. 56 धावांचं लक्ष आहे. एकंदरीत 12 चेंडू धावा झाला, खर्च 20 आणि आता 6 चेंडू आणि बनवायच्यात एकंदरीत धावा 36. म्हणजे हर एक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. 6 चेंडू 36 धावा आणि एक नवा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश, एक युवा गोलंदाज विघ्नेश. पाहूया गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. सुंदरशी कला या गोलंदाजामध्ये आहे. आजोबांची कळा नातू घेतो असं म्हटलं जातं. विघ्नेश पुढील चेंडू, पहिला चेंडू, सुंदर चेंडू, शॉर्ट पिच चेंडू ठेवला. क्षेत्ररक्षक राकेश त्या ठिकाणी आहे. अशी चूक राकेश करत नाही. सुंदर असा झेल टिपला. इथून मात्र परतावं लागेल. बॅट्समनला बॅक टू प्रवीण. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात. खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरून तर सारे जेवतात. जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळे जगतात. सुंदर झेलचं पतन या ठिकाणी आपण पाहिलं आणि नव्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती सुंदरसं विकेट आपल्या नावावरती. काहीसं खराब गोलंदाजी आपण पाहतोय. दुसरा चेंडू मात्र थोडासा वाईट ठेवला. दुसरा चेंडू मात्र वाईट ठेवला. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. 56 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना आतापर्यंत मजल मारली 21 धावांपर्यंत. बॅट निकाला घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर झेलचं पतन, पुन्हा एकदा विकेटचं पतन आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. तेव्हाच मात्र संघाला जिंकता येतं. पाहिलं की सर्व प्लेयरने सुंदरशी कामगिरी केली. इथे मात्र भीमज्योत क्रिकेट संघ नक्कीच समीरला मिस करेल. बॅट खाली चेंडू रडार मध्ये आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर विकेटचा पतन. वा काय अफलातून गोलंदाजी. बॅक टू बॅक विकेट आणि संधी देऊया पुन्हा एकदा डीजे. केली. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या आतापर्यंत.
सुंदर सुंदर चेंडू, कमॉन काय चेंडू ठेवला, वा फुलातून गोलंदाजी, टाळ्यांचा गदर येतोय मित्रांनो इथे. आणि शेवटचा चेंडू शेष असेल पाहिलं गेलं तर जिंकायचं स्वप्न मात्र स्वप्नच राहील. 56 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र बॅकफुट वरती आला संघ. आतापर्यंत फक्त आणि फक्त 22 धावांपर्यंत मजल मारता आली. संघ मात्र नक्कीच मिस करेल समीर सावंत याला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पाठवून दिला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षक बनावा लागेल. वा वा काय झेल टिपलाय, नक्कीच पुन्हा एकदा एक विकेट आणि अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश केला या ट्रॉफी मध्ये. सर्वांच्या नजरा लागल्या गोलंदाजावरती. सुंदर सुंदर क्रिकेट. एकंदरीत 7 चेंडूमध्ये 2 धावा खर्चून महत्वपूर्ण 4 विकेट टिपल्या. वा काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल विघ्नेश याची. याच्यानंतरचा सामना आपण पाहू, जेडीसीसी अनसपुरे वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ भोपण. जेडीसीसी अनसपुरे क्षेत्ररक्षण स्वीकारला असेल तर चला आतमध्ये.